सध्या देशभर फक्त जीएसटीची चर्चा सुरू आहे। मात्र जीएसटी संदर्भातल्या ज्या 25 गोष्टींबद्दल जाणून घ्यायला हवं त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत पाहूयात। रात्री 12च्या ठोक्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी बझर दाबला आणि देशात एका नवीन आर्थिक पर्वाला सुरुवात झाली। एक जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे देशाचं आर्थिक चक्र वेगानं फिरणार की मंदावणार हाच प्रश्न देशाच्या 125 कोटी जनतेला पडलाय। याच निमित्तानं पाहूयात जीएसटीच्या सर्वात मोठ्या 25 गोष्टी। जीएसटी नंतर नागरिकांची 17 वेगवेगळ्या करांमधून सुटका झाली आहे। रद्द करण्यात आलेले कर जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आले। जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर देशात प्रत्येक वस्तूची किंमत प्रत्येक ठिकाणी जवळपास सारखीच असेल। तुम्ही मुंबईत वस्तू घेतली किंवा दिल्लीतून त्याच्या किमतीत काहीही बदल होणार नाही। जीएसटीचा आणखी एक फायदा म्हणजे एमआरपी नुसारच वस्तूची विक्री केली जाईल। विक्रेत्याने एमआरपी नुसार वस्तू न दिल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार ग्राहकांना असणार आहे। वार्षिक 20 लाख रुपयांवरील उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवून सरकारनं मोठा दिलासा दिला। $75 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांनाही सरकारनं कंपोजिशन स्कीम दिली आहे, ज्यामध्ये 1, 2 आणि 5% कराचा समावेश आहे। यापूर्वी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कर प्रणाली होत्या, त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना दुसऱ्या राज्यात व्यापार वाढवताना अडचणी यायच्या। मात्र आता एक देश एक कर या रचनेमुळे लहान उद्योजकांना देशभरात व्यापार वाढवण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। जीएसटी साठी नोंदणी, कर भरणा, रिटर्न फायलिंग आणि कराचा परतावा करण्यासाठी ऑनलाईन आणि सोपी पद्धत लागू करण्यात आली आहे। त्यामुळे या आधीच्या किचकट प्रक्रियेमधून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे। जीएसटी पूर्वी व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते। आता प्रत्येक महिन्याला एक आणि वर्षाला एक असे 13 फॉर्म भरावे लागतील। जीएसटी नंतर कर चुकवेगिरी करणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे, कारण संगणकीकृत प्रणालीमुळे भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर सरकारला नजर ठेवता येईल। कर रचनेतील आमूलाग्र बदलामुळे भारतीय निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्पर्धकांना टक्कर देणं शक्य झालंय। परदेशी गुंतवणुकीला मोठा वाव आणि पर्यायानं देशात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्योग जगतात स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहक खऱ्या अर्थानं राजा होणार आहे। खरेदीसाठी गुणवत्ता आणि किंमत हे निकष महत्त्वाचे ठरणार असल्यामुळे त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे। एकूणच कर रचनेतील क्रांतिकारक बदलामुळे भारताचा जीडीपी 2% वाढेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केलाय। जीएसटी काउन्सिलनं आतापर्यंत 18 बैठका घेऊन टॅक्स स्लॅब ठरवले। सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक असलेल्या वस्तूंना करमुक्त किंवा 5% जीएसटी लावण्यात आलाय। जीएसटी लागू झाल्यानंतर टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल या जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत। तर मक्याचे पोहे, आईस्क्रीम, चीज, पनीर, दही, मसाला, मिठाई, चहा, कॉफी या खाण्याच्या वस्तूंच्या किमती घटणार आहेत। भाज्या, फळे, बासमती तांदूळ,
पीठ, वीज इत्यादींच्या किमती जीएसटी नंतर जैसे थेच राहतील. कोल्ड्रिंक, च्युइंगम, चॉकलेट, खाण्याचे तेल, ब्रँडेड डाळी, ब्रँडेड तांदूळ हे महाग होणार असल्याचं समजतंय. फेस क्रीम, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, फर्निचर, घड्याळं, ॲल्युमिनियम कॉईल या वस्तूंसाठी तुम्हाला जरा जास्त खिसा रिकामा करावा लागेल. बँकिंग, जाहिरात, टेलिकॉम, लॉन्ड्री, ब्युटी पार्लर, सिक्युरिटी, वकिलांची फी, कुरिअर सेवा यासाठी देखील आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतील. 3% जीएसटी लावण्यात आल्यामुळं दागिन्यांची हौस असणाऱ्या महिलांचा हिरमोड झालाय. सोने आणि हिऱ्यांचे दागिने बऱ्यापैकी महागणार आहेत. जीएसटीचा निर्णय एसटीच्या मात्र पथ्यावर पडलाय. शिवनेरी आणि एसी बसच्या तिकिटात कपात झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळालाय. जीएसटीमुळे मराठी सिनेसृष्टी मात्र संभ्रमावस्थेत आहे. तिकिटांचे दर ठरवण्यावरून गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. तर तिकडे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला 18% की 28% जीएसटी यावरून आयोजकांमध्ये संभ्रम आहे. वस्तूंची घरपोच सेवा देणाऱ्या वाहनांना ई-वे बिल बाळगावं लागणार आहे. मात्र जुन्या वस्तूंसंदर्भात ई-वे बिल कसं बनवायचं याबाबत स्पष्टता नाही. तर या होत्या जीएसटीच्या 25 मोठ्या गोष्टी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.